This report is a comprehensive report on restaurant industry of India. आणि एक म्हणजे हातून असलोच प्रकारचो कॉम्प्रेहेन्सीव रिपोर्ट हाज्या पयलीं गोंया केन्ना करूंक नाशिल्लो. NRAI हॅज बीन डुईंग दिस रिपोर्ट एवरी 3 years एक रिलीज करता. लास्ट टायम आमी रिलीज केल्लो 2019 आनी मागीर एक 2021 एक कोवीड ल्हान रिपोर्ट केल्लो आनी आतां हो परत आमी लॉन्च केला रिपोर्ट. सो वॉट दिस रिपोर्ट टेल्स अस इज क्वायट एक्सायटींग डेटा. एक म्हणजे रेस्टॉरंट इंडस्ट्री आता तुमकां खबर आसतलें इंडिया इज ग्रोईंग एट अबाउट 6.5% GDP, पण रेस्टॉरंट इंडस्ट्री इज ग्रोईंग नियरली 8.1%. आणि जे पळय ऑर्गनायज सेक्टरान आसा रेस्टॉरंट इंडस्ट्रीतले दे आर ग्रोईंग एट नियरली 13% अबाव. ते एक अ व्हेरी गुड न्यूज फॉर अर इंडस्ट्री दॅट हॅड रियली कम डावन ड्युरींग कोवीड. ताजे ऑलमोस्ट आता 3 times ताजी सायज आता वाडल्या आफ्टर कोवीड. सो एक इट शोज अ व्हेरी रेजिलियंट इंडस्ट्री विच इज द रेस्टॉरंट इंडस्ट्री. सेकंड म्हणजे एम्प्लॉयमेंट. वी आर द सेकंड लार्जस्ट एम्प्लॉयर्स इन द कंट्री ॲज अन इंडस्ट्री. जवळजवळ 85 lakh पीपल आर एम्प्लॉयड बाय द रेस्टॉरंट इंडस्ट्री सिंगल हँडेडली. आणि दिस एम्प्लॉयमेंट इज गोईंग टू गो अप टू 105 lakhs or more than 1 crore बाय द इयर 2028. हातूंतल्यान कितें एक जाता, एक म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल हू आर स्टार्टींग इन द रेस्टॉरंट इज अनस्किल्ड लेबर आसता. हांकां आमी स्किलिंग प्रोवायड करता एज एन इंडस्ट्री. सो दिस इज ग्रेट फॉर द कंट्री बिकॉज कंट्रीचे स्किलिंग एक सिंगल हँडेडली इंडस्ट्री वाडयता. तिसरें म्हणजे इन टर्म्स ऑफ सायज गोंयांत जर तुमी पळयली 1940 crore is the size of the restaurant industry alone. So it is a significant number. Overall in the national हातून आमी 1.9% of the GDP restaurant industry is contributing. आणि जवळ 2% or 1.6 or 1.8% of GST is what the restaurant industry is contributing. So these are all significant numbers. आणि तिसरी गोष्ट जी ह्या रिपोर्टांतल्यान आमकां जी कळून आयल्या दॅट इज ऑर्गनायज सेक्टर वाडत आसा. 2019 जवळ 36% ऑफ द रेस्टॉरंट इंडस्ट्री वॉज ऑर्गनायज्ड. बाकी सगळे अनऑर्गनायज्ड आशिल्ले. आतां जवळ 43% आर ऑर्गनायज्ड अँड दीस नंबर इज गोईंग टू गो अप टू 52% बाय 2028. सो जशी आमची इंडस्ट्री ऑर्गनायज जाता हे देशा खातीर अत्यंत म्हत्वीक आसा. बिकॉज पीपल आर कमिंग इन टू द मेन स्ट्रीम, तांकां एक्सेस ऑफ लोन जाता, तांचे डिजिटल ट्रान्झॅक्शनां वाडल्या आनी दीस इज इनक्रेडिबल फॉर द इकॉनॉमी ऑफ द कंट्री. सो हे 3 गोष्टी आमकां ह्या रिपोर्टांतल्यान आज कळ्ळ्या अँड दिस इज वॉट वी वॉन्ट टू प्रमोट. गोंयच्या संदर्भात कितें वेगळें आसा रिपोर्ट जे पळय नेशनाक लागता तशेंच तेच गोंयाक फिगर्स लागता. पूण तुमकां हांवें गोंयाचो स्पेसिफीक फिगर सांगलो दॅट इज 1940 crore द सायज ऑफ द इंडस्ट्री. गोंयांत जर तुमी पळयल्यार जवळ 15,000 रेस्टॉरंट्स आसा, तातूंतली 8,331 जवळ ऑर्गनायज सेक्टरांतल्यान येता. सो इट शोज की गोवा ऑलरेडी 50% ऑर मोर इज ऑर्गनायज्ड विच इज अ गुड सायन. आमची लिटरसी रेटूय बरी आसा, इन्कम लेवल्सूय त्या संदर्भान बरे आसा. पूण हाजी वाड जी आमकां दिसता इन 2028 जशी आमची इंडस्ट्री ग्रो जाता हाका स्कोप खूब आसा. आणि आमची इकॉनॉमी आतां म्हणटा पळय हाज्या खातीर एम्प्लॉयमेंटाचे फॉर दॅट दीस इंडस्ट्री इज इनक्रेडिबल बिकॉज अनस्किल्ड लोकांक आमी स्किलिंग करता. सो फ्रॉम दॅट पर्सपेक्टीव आय थिंक फ्युचर लुक्स ब्रायट फॉर दीस इंडस्ट्री. इंडस्ट्री टुरिजमाक पॅरलल वता, टुरिजम इंडस्ट्रीच्या. हय एब्सोल्युटली टुरिजमाक पॅरलल वता ही इंडस्ट्री. पूण ही सायजी प्रमाणे इट हॅज इट्स ओन म्हणजे एक सायज आसा. म्हणजे तुमकां जस्ट रिपोर्टांतल्यान आमकां दाखयता इट इज 2.1 times द सायज ऑफ हॉटेल इंडस्ट्री ऑल ओवर द कंट्री. Okay, suppose if we want to calculate and take out some outputs from this report, then which sector or which section it is beneficial, or what message directly you want to give? एक म्हणजे इट इज ग्रेट फॉर द इकॉनॉमी बिकॉज इट इज प्रोवायडिंग ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एम्प्लॉयमेंट. 85 lakhs एम्प्लॉयड टुडे अँड 105 lakh एम्प्लॉयड इन अनदर 4 years वाडटा. दुसरी म्हणजे आमच्या देशाचे GST किंवा टॅक्स हातून इट इज कॉन्ट्रिब्युटींग करंटली 33,000 crores गोईंग अप टू मोर दॅन 50,000 crores इन 4 years फ्रॉम नाव. तिसरें म्हणजे अनस्किल्ड लोकांक आमी स्कील करता. सो स्किलिंग एक ग्रेट वे टू स्कील द नेशन. आणि फोर्थ म्हणजे जे तरणाटे आसा विच इज अनऑर्गनायज सेक्टर जो आतां ऑर्गनायज जाता हू वॉन्ट टू गेट इन टू द इंडस्ट्री हाका ऑन्टरप्रिनरशिपाक खूब हें मेळटा बिकॉज दे आर जॉयनींग द मेन स्ट्रीम. तांकां लोनाक एक्सेस आसतले, फायनान्साक एक्सेस आसतले,
सो ऑल दीज थिंग्स जितले पळय ऑर्गनायज जाता तितले आपल्या देशा खातीर बरें आसता. एम्प्लॉयमेंट फिगर फॉर गोवा स्पेसिफिकली आमी ह्या रिपोर्टांतल्यान म्हाका पळोवचो पडटलो कितें आसा तें, बट ऑल ओवर द नेशन सगळ्या नेशनाची काडली तातूंत 85 lakhs आर अप्रॉक्सिमेटली एम्प्लॉयड बाय दीस इंडस्ट्री अलोन. दिस इज नॉट पार्ट ऑफ हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल इंडस्ट्री वेगळी. Okay, it is कितें आसा? ना रेस्टॉरंटाचो इज नॉट कमिंग अंडर. ताचे वेगळे आसा. रेस्टॉरंटाचे 5%. You'll explain the NREI bit to them, how restaurants are different from hotels. रेस्टॉरंट्स आर डिफरंट फ्रॉम हॉटेल इन About NREI, little bit. हाजे जवळ 5 लाख मेंबर्स आसा ऑल ओवर द कंट्री, अँड दिस इज अ ह्यूज ऑर्गनायझेशन, द लार्जस्ट ऑर्गनायझेशन इन द कंट्री दॅट इज गेटिंग ऑल द रेस्टॉरंट्स टुगेदर. सो यू कॅन सी इन गोवा इटसेल्फ देर आर लॉट ऑफ मेंबर्स हियर, आणि तुमचे जे ऑल दीज रेस्टॉरंट्स हू आर कमिंग फ्रॉम Delhi, Bombay, who have set up subsidiaries here, they are all part of NREI. So NREI is a national organization, and at the national level they are very well organized. So when it comes to industry advocacy issues, whether it is getting the fighting for the industry, the causes आणि आमचे GST issues, किती issues असता ते सगळे issues NREI works together to advocate. ओके, हो रिपोर्ट जो आसा तो हे बिझनेस सेक्टरा ते ओनर्सांक कन्स्ट्रक्टीव डिसिजन घेवपाक हेल्प जातलो. ॲब्सोल्युटली. तुमकां जर आतां फॉर एक्झाम्पल जे पळय नवीन तरणाटे ह्या धंद्यान येवंक शकता, पीपल हू वॉन्ट टू गेट इन टू द रेस्टॉरंट, लॉट ऑफ पीपल फील वीच वे इज दिस इंडस्ट्री मुवींग. हाका जर ग्रोथ असली देन आय वील वॉन्ट टू गेट इन टू माय नेक्स्ट फ्युचर जनरेशन वील वॉन्ट टू गेट इन टू इट. सो दिस रिपोर्ट क्लियरली शोज द ग्रोथ, हाव इट इज ग्रोईंग अँड हाव इन द फ्युचर ऑल्सो इट वील ग्रो. सो इट्स अ ग्रेट वे टू कायंड ऑफ मेक कितले मेंबर आसात गोंयचे म्हटले तुमी? मोस्टली सगळे जे तुमकां दिसता more or less every big name is part of the Goan NREI society, from say McDonald's, all these big chains, to places like all the restaurants in Panji, whatever you see, from Ritz Classic to Cafe Tato, Petishko, Black Sheep Bistro, Northan, sagre restaurants, they are all part of NREI. शॅक्स आसा ते इन्क्लूड जातात तातूंत? Some shacks may be also part of. I have to look at details on कोण आसा ते, but we have from north to south खूब members. सो इन्क्लूड करतना तुमी कितें बिझनेस वायज स्लॅब दवरिल्लो की अमके बिझनेस जाता तांकांच इन्क्लूड ना, करपाचें? एवरीबडी इज वेलकम. आणि दिस इज ऑल्सो अनदर NREIचे हे म्हणजे नॉट ओनली रेस्टॉरंट्स आर पार्ट ऑफ द इवन. तुम्ही जर रेस्टॉरंट्साक सप्लाय करता कितें सामान, देर आर सो मेनी एन्सिलरी इंडस्ट्रीज दॅट रेस्टॉरंट्स इज सपोर्टेड बाय, दे आर ऑल्सो वेलकम टू बी असोसिएट मेंबर्स. अँड वी हॅव अ व्हेरी गुड रिलेशन विथ एक्झिस्टिंग मेंबर्स. म्हणजे आता गोवा हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन आसा किंवा TTA जी आसा, स्काल आसा, GCCI, हांच्या बरोबर आमी मेळून काम करता. लॉट ऑफ रेप्रेझेंटेशन्स आर जॉयंटली प्रेझेंटेड टू द गव्हर्मेंट अँड थिंग्स लायक दॅट. आता हो रिपोर्ट तुम्ही आता सबमिट करतले सेंट्रल गव्हर्मेंटाक? ना सर, हो रिपोर्ट आमच्या नॅशनल जी टीम आसा दिल्ली, आमचे मेन हेडक्वॉर्टर्स दिल्ली आसा, तांणी ऑलरेडी हे ऑथॉरिटीक थंय तांचे लिएझॉन चालू आसता. आमी आतां हे स्टेट वायज, बिकॉज गोवाचो चॅप्टर आमी लास्ट इयरूच चालू केल्लो गोंयांत. सो आतां गोंयाचो फर्स्ट टायम डेटा आमी ह्या रिसर्चा थ्रू आमी प्रेझेंट करतले गोवाच्या पब्लिकाक. वील ऑल्सो बी गिवींग अ कॉपी टू द टुरिझम डिपार्टमेंट अँड ऑल द रेलेवंट डिपार्टमेंट्स. Okay, is any central government or state government playing any role in your initiative? No, this is a industry report that has been done by the industry and sponsored by the industry. But we will be sharing this report because knowledge is here to share and we are all about sharing. So we want to share this knowledge with everybody so it benefits the economy and the state. Okay, thank you. तुम्ही आता म्हटलं की GDP कोविड उपरांत वाढला आणि जी तुमची रेस्टॉरंट इंडस्ट्री आहे त्याची, पण ओव्हरऑल इंडियन कितलो टर्नओव्हर आसा? म्हाका पळोवचो पडटलो रिपोर्टान, आसा तोच फिगर हातून रिपोर्टान. पण जस्ट तुमकां सांगपाक, इंडियेची जी आतां सद्या इकॉनॉमी आसा इट इज ग्रोईंग एट 6.5%. बरोबर. रेस्टॉरंट इंडस्ट्री आमी जी ट्रॅक करता थ्रू रिपोर्ट ती 8.1% GSP हे जाता, GDP ताजी तितल्या प्रमाणान वाडटा. आणि त्या रेस्टॉरंटान कशें आसता, ऑर्गनायज सेक्टर म्हणून आसता आणि अनऑर्गनायज सेक्टर. ऑर्गनायज म्हणजे कितें, तांचे GST रजिस्ट्रेशन आसा किंवा तांचे FSSAI रजिस्ट्रेशन आसा, असल्यो एंटिटीज. आणि खुबशे गाडे आसतले किंवा ल्हान गोश्टी आसूं त्यो घरांतल्यान हे ऑपरेट विदावट एनी लायफ, ते अनऑर्गनायज. सो आमचे मेन गोश्ट म्हणजे ऑर्गनायज सेक्टर वाडत गेला आणि अनऑर्गनायज सेक्टर जे पयलीं आशिल्ले ते ऑर्गनायज सेक्टरान जॉईन जायत रावल्या. दिस इज अ ग्रेट थिंग फॉर द नेशन. कोविड चो पिरियड आशिल्लो, पयलीं भायर खावप ना, रेस्टॉरंट खावप ना, अशें एक वातावरण जाल्लें भितरल्यान. तातूंतल्यान आतां आमी भायर सरले,
म्हणजे आता सध्या रिपोर्ट कसो आसा म्हणजे जर तुम्ही आतून डेटा तुमकां दाखयतलो मागीर पण बेसिकली कोविडाच्या टायमार ही इंडस्ट्री नियरली 50% काबार जाल्ली 50% काबार जाल्ली तुमकां डेटा दाखयतलो मागीर आमी पूण आफ्टर कोवीड ही बाउन्स जावन जो तो फिगर आयिल्लो थंयच्यान तिप्पट जाल्या दिस इज अ व्हेरी गूड सायन म्हणजे इट शोज द रेजिलियन्स ऑफ दीस इंडस्ट्री ओके थँक्यू झालं